नमस्कार, शिवाली अश्विनी या माझ्या YouTube वाहिनीवर सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत। नवीन दिवस आणि अक्षरदीपचा आणखीन एक नवीन भाग। अक्षरदीप या उपक्रमांतर्गत सध्या आपण जे पुस्तक वाचतो आहोत ते आहे केल्याने देशाटन, ज्याच्या लेखिका आहेत रोहिणी गोरे। याआधी आपण 4 प्रकरणं बघितली होती। आज आपण पुढचा 5वा भाग वाचूया। सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या वाहिनीवर नवीन असाल किंवा अजूनही सभासदत्व घेतले नसेल तर कृपया सभासद व्हा आणि तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये याचा जास्तीत जास्त प्रसार करा। म्हणजेच चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज लाईक आणि शेअर करा। प्रकरण 5वे, कॅट बस। आम्ही जेव्हा क्लेमसन शहरात आलो तेव्हा तिथे आम्हाला भेटली एक बस, ती म्हणजे कॅट बस। कॅट म्हणजे क्लेमसन एरिया ट्रान्झिट। शेंद्री व जांभळ्या रंगाची रंगसंगती असलेल्या कॅट बसवर मात्र वाघाचे पंजे उमटवलेले होते। दर 15 मिनिटांनी ही कॅट धावत असे आणि महत्वाचे म्हणजे चकाटफू। विद्यापीठ, घराची प्रत्येक कॉलनी व 2-3 किराणा मालाची दुकाने, येथे प्रत्येक ठिकाणी ही बस जात असे। क्लेमसन हे डोंगराळ अशा उंच सखल भागात वसलेले छोटे शहर। सगळीकडे हिरवीगार घनदाट झाडी। अशा हिरव्यागार पार्श्वभूमीवर ही शेंद्री व जांभळ्या रंगाची रंगसंगती असलेली कॅट खूपच उठून दिसे। काही चीनी व अमेरिकन विद्यार्थी सोडल्यास ही बस भारतीय विद्यार्थ्यांनी सतत भरलेली असे। बसमध्ये प्रवास करताना असे वाटे की आपण मुंबई मधल्या बेस्ट मधून तर प्रवास करत नाही ना। प्रत्येक कॉलनी, विद्यापीठ, किराणा मालाची दुकाने, याशिवाय पोस्ट ऑफिस, बँक, लॉन्ड्री, येथेही एक एक थांबा होता। कॅट बसचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बस थांब्या व्यतिरिक्त एक विनंती थांबाही असे। क्लेमसन शहरात लेमान्स कॉलनी खूपच मोठी होती आणि या लेमान्स मध्ये सर्व भारतीय विद्यार्थी राहत होते, म्हणून या विभागाला मुंबई एरिया म्हणत असत। कॅटच्या सर्व अमेरिकन वाहन चालकांना मुंबई एरिया म्हणून माहित होता। घराच्या खिडकीतून जाता येता डोकावले की कॅट अगदी सहज दिसत असे। अगदी दिसली नाही तरी तिच्या आवाजावरून कळत असे। बस थांब्यावर बस आली की पटापट उड्या मारत सर्व भारतीय विद्यार्थी येत, तोपर्यंत थांब्यावर अगदी शुकशुकाट असे। काही वेळेला तर हे भारतीय विद्यार्थी त्या अमेरिकन वाहन चालकाला भजी पकोडे खिलवत असत। शुक्रवार व शनिवार रात्री 8 ते 11 ही बस सेवा खास आठवड्याचे किराणा माल, दूध, भाजी आणण्याकरता होती, तेव्हा खूप मजा येत असे। काही ठराविक विद्यार्थ्यांमध्ये लग्न झालेली जोडपी, आमच्यासारखी संशोधन करणारी जोडपी असत। मग अगदी सकाळपासून काय काय आणायचे याची यादी बनवून ठेवायचो आम्ही सर्व बायका। बाय लो ग्रोसरी स्टोअर्सचे फ्लायर्स पोस्टातून येत असत। त्यामध्ये कोणकोणत्या किराणा मालावर सेल आहे ते लिहिलेले असायचे। काही वेळेला बाय 1 गेट 1 असाही सेल असायचा। त्या दिवशी आम्ही बायका भारतीय पेहराव करायचो। ती जणू काही आमची छोटी पिकनिकच असे। रात्रीची बस म्हणून बसमध्ये मंद प्रकाश व बारीक आवाजात इंग्लिश ट्यून, एकीकडे आमच्या गप्पा। सगळ्या कॉलनीतून प्रत्येकाला घेत घेत ती बस विद्यापीठात जाऊन नंतर ती दुकानात जायची, कारण विद्यापीठात कुणाचे संध्याकाळ किंवा रात्रीचे वर्ग असतील तर त्यांनाही तेथून ग्रोसरी आणायला सोयीचे पडे। बाय लो ग्रोसरी स्टोअरच्या समोर ती बस आम्हाला सोडायची व परत न्यायला यायची अर्ध्या तासाने। या अर्ध्या तासात पटापट सर्व खरेदी करायची, म्हणजे आमच्या सर्वांची अगदी धावत पळत खरेदी व्हायची। ग्रोसरीचे सर्व सामान उतरवून कार्ट जागेवर लावेपर्यंत ती बस यायची सुद्धा। प्रत्येकाकडे भरपूर सामान, दूध व ज्यूसचे कॅन, तांदूळाची पोती, तेलाचे कॅन, भाज्या, आईस्क्रीमच्या बादल्या, पेप्सी इत्यादी इत्यादी सर्व असे। त्या संपूर्ण बसमध्ये आम्ही जेमतेम 12-15 जण, पण संपूर्ण बस आमच्या कॅरी बॅग्सने भरून जायची। अशा रीतीने कॅट बसच्या मदतीने आमचा ग्रोसरी डे पार पडायचा। कॅट बस चालक इतके काही ओळखीचे झाले होते की रस्त्यावरून फिरायला म्हणून बाहेर पडलो आणि बस जात असेल तर बसमधून आम्हाला हात दाखवून हाय करायचे। आणि हो, विसरलेच की या बसमधून विद्यार्थी आठवड्याची लॉन्ड्री करण्याकरता कपड्यांनी भरलेल्या लॉन्ड्री बास्केट्स पण घेऊन यायचे। मी कॅटला खूप मिस करत आहे, कारण मला स्वतःला कार प्रवासापेक्षा बसमधून किंवा ट्रेनमधून प्रवास करायला खूपच आवडते। जेव्हा आम्ही क्लेमसनला आलो तेव्हा सुरुवातीला मी वेळ जाण्यासाठी म्हणून या बसमधून खूप हिंडली आहे। एका पर्समध्ये वेळापत्रक घ्यायचे, शिवाय एक पाणी पिण्याची बाटली, कुकीज, टोपी, छत्री घेऊन जायचे। ही बस क्लेमसन शहराच्या जवळच असलेल्या इतर छोट्या शहरातून पण जात होती। अर्थात इतर शहरातून सोमवार ते शुक्रवार धावत असे। मी व माझी मैत्रीण बरेच वेळा नेहमीच्या ग्रोसरी स्टोअरमध्ये न जाता वेगवेगळ्या ग्रोसरी स्टोअरला जात असू। याच बसने मी विद्यापीठात जात असे। तिथल्या लायब्ररीत सकाळ वाचून मग कुणाची मेल आली का तेही बघायचे।
दुसऱ्या डोंगरावर राहणाऱ्या मैत्रिणीकडे याच बसने आधी विद्यापीठात जायचे, तिथून चालत एका डोंगरावर चढून मैत्रिणीकडे जायचे. नंतर नोकरी लागल्यावर ही बस मला खूप उपयोगी पडली. नोकरीची जागा चालण्याच्या अंतरावर होती, तरी सुद्धा मी या बसने जात असे. अजून एका मैत्रिणीकडे ही बस दूरवर जायची. खूप उंचावर होते तिचे घर. या बसने भरपूर फिरल्याने सर्व वाहन चालक ओळखीचे झाले होते. मी रस्त्याने चालायचे तेव्हा थांबून विचारायचे, यायचे आहे का? अशी ही बस माझी खूप आवडती होती. आम्ही कार घ्यायच्या आधी विनायक पण लॅबमध्ये बसने जायचा. आजच्या भागात इथेच थांबूया. तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मला नक्की सांगा. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी PDF ची लिंक आणि व्हिडिओची लिंक पण देत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बघणं, ऐकणं, वाचणं ह्यातला जो काही प्रकार असेल तो करता येईल. परत भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.